गावाकडच्या पद्धतीने मिरची बनवण्यासाठी कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, लसूण, कढीपत्ता आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले. मिरच्या बारीक कट करून घ्यायच्यात. ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, जास्त तिखट नसलेल्याच मिरच्या घ्यायच्यात तरच छान लागतात. जास्त तिखट असेल तर आपण खाऊ नाही शकणार. त्याचबरोबर शेंगदाणे मी भाजून घेतले, त्याला आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे. मिरचीचे काप पाण्याने स्वच्छ धुवून घेतले ना, त्याचा तिखटपणा कमी होतो. आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला मिरची छान परतून घ्यायची. आणि मिरची परतून घेतल्यामुळे तेलात त्याने सुद्धा त्याचा तिखटपणा कमी होतो. खलबत्त्यामध्ये मी लसूण चांगला ठेचून घेतला आहे. मिरची बघू शकता परतून घेतलेली मी. आता ही आपल्याला एका बाजूला काढून घ्यायची ताटात. त्याचबरोबर कढाई ठेवून कढाईमध्ये आपल्याला सर्वप्रथम जिरं, कढीपत्त्याचे 2-3 पाने आणि ठेचलेला लसूण ॲड करून फोडणी टाकायची. आता ही आपली तळलेली मिरची आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून द्यायची. त्याचबरोबर हळद आणि मीठ, चवीनुसार मीठ आणि हळद टाकायचं आणि वाटलेलं शेंगदाण्याचं कूट. अशा प्रकारे आपण मिरची खूपच टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. थोडंसं पाणी टाकून शिजवायची. बघू शकता आपली मिरची तयार झाली. अशी एकदा नक्की बनवून पहा.